काढते. हा, तंबाखू काढल्यावर चुना लावते का त्याने? लावते का नाही? लावते. त्याने चुना लावत असेल पण असं घोटत नसल. घोटते. त्याने घोटत असेल पण अशी हाक मारत नसल. मारते का नाही? मारत ना? तुम्ही पाहिलं नसेल बरोबर. मारते. अशी थाप मारत असेल पण तिने चिमटीत धरत नसल. धरते. चिमटीत धरत असेल पण त्याने जांभाळात दाबत नसल. दाबते. त्याने जांभाळात दाबत असेल पण कुठं घुमवत नसल. घुमवते? हा, घुमवत नाही. तंबाखू खाल्ल्यावर कुठे चांगली स्वच्छ जागा पाहून थुकत नसल. थुकते. लहान पोरं म्हणजे तुमच्या गावातलं मीटर घर आहे. जा भेटायला. एका गावात मी तसाच गेलो. कीर्तन चालू व्हायला वेळ होता. एका गावात मी तसंच गेलो. कीर्तन चालू व्हायला वेळ होता आणि त्या गावात मी पाहिलं ते एक पोरग मस्त खर्रा उठून राहिलं होतं. त्याला मी म्हणलं, बापू म्हणलं खर्रा खाणं चांगली गोष्ट नाही म्हणलं. ते म्हणे, महाराज म्हणे मी खर्रा खात असताना मी मा बापाली भेट नाही म्हणे. मी म्हणे त्या बापाले सरपंचाले का कोणालाच भेट नाही म्हणे. मी म्हणलं का हो? तेच काही सांगत नाही म्हणे, पण मी खर्रा खात असताना कोणाच्या बापाला भेट नाही, मा बापाला तर अजिबात भेट नाही म्हणे. मग समोरच्या गल्लीतून त्याचा बाप आला. जसा त्याचा बाप आला त्यानं खर्ऱ्याची पुडी मागं लपवली. मी म्हणलं त्याले, किती तू बलवान असाल रे, पण बापाबद्दल त्या मनात आदर आहे म्हणलं अजूनही. महाराज म्हणे बापाबद्दल मनात किती आदर नाही म्हणे, 0 बजेटही आदर नाही म्हणे. मग म्हणला आदर नाही तर तुला मग खर्ऱ्याची पुडी मागं पाहून लपवली? महाराज तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो म्हणे, मी जर मा बापाले खर्ऱ्याची पुडी दाखवली म्हणे तर याच्यातला अर्धा जास्त खर्रा मा बापात दाबून देते म्हणे. म्हणून समजून जा, लेकरं पैदा केले म्हणजे खूप तीर मारला का? कुत्रे माजरे करून राहिले. डुकरीले मागावच्या 13 लेकरं आहे. कोणी म्हणते मी 4 लेकराचा बाप हाव. मागावची 7 लेकराची माय आहे कुत्री. कुत्र्याचा एक सीजन राहते. अवघ्या 15-20 मिनिटात बच्चूभाऊ कडू स्टेजवर आगमन होत आहे. तसंच जमलेले सर्व शेतकरी बांधव आहे आणि शेतकऱ्याला जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. कारण माझा शेतकरी सुखी व्हावा, अरे त्याच्या सोयाबीनले भाव मिळावा, त्याच्या माझा शेतमजूर सुखी व्हावा, त्यासाठी हे कीर्तन आहे. नाही तर कीर्तन कशासाठी असतात? काही लोक काहून आबा काहून पाणी जास्त पिऊन आली तुम्ही? बोला भारत माता की जय. निवडणूक आली ना आता, यायची नाही हो, उतरायची. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार, अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारलं, एका महापुरुषाने म्हणजे महापुरुषाने विचारलं की महाराज जी आपको खुशी किस दिन होगी? महाराज जी आपको खुशी किस दिन होगी? तुकडोजी महाराजांनी असं नाही सांगितलं की गाव गाव में मेरे पुतले लगाएंगे, गाव गाव में मेरी पुण्यतिथि मनाएंगे, गाव गाव में मेरा जन्मदिन मनाएंगे, तेव्हा खुशी होईल असं नाही म्हणलं तुकडोजी महाराजांनी. मला खुशी तेव्हा होईल की जब किसानों की देखो भलाई, पहले खुशियाँ ही खुशियाँ लाई, जब किसानों की देखो भलाई, पहले खुशियाँ ही खुशियाँ लाई, जो दुनिया का पोषण न होए, उसकी झूठी तरास न होए, झूठी तरास
म्हणून काही महाराज म्हणू नका, यायनं बरेचदा महाराज महाराज म्हणलं. मी सिंगल हड्डी महाराज दिसतो का? मी एक सिंगल हड्डी दिसतो. आम्ही महाराज पाहिला मागच्या महिन्यात. आम्ही नागपूरच्या पलीकडे एक गाव आहे, त्या मंदिरात गेलो. म्हणजे कार्यक्रम आमचा तिकडे होता. जाता जाता मंदिर भेटलं, मंदिरात थांबलो. तेव्हा समजलं महाराज कायले म्हणते. तर आबाजी आमच्या 4 मांड्या, तर त्या महाराजची एक मांडी होती. त्या महाराज समोर आम्ही अगरबत्तीच्या कांड्या दिसो. का तो दिसालेच कांड्या होताची. महाराज महाराज कोणाले मला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा. अरे महाराज कोणाले मला होत नाही तर मग चालू आहे आसाराम. जसं महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अरे मानवतेचे महान पुजारी, ज्यांनी ग्रामगीता लिहिली की स्वयंमनावी रामभक्त नाही एका पत्नीव्रत नित्य पूजितो हनुमंत व्यसने झाला प्रेतायचा. अरे स्वतःला रामभक्त म्हणून घेतो, पण व्यसनापायी प्रेतासारखा होतो. अरे हनुमंतरायाची रोज सेवा करतो, पण व्यसनापायी आपला सत्यानाश होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनातून म्हणतात, मेरे प्यारे सुंदर भारत पण दुश्मन की नजर ना लगे. अरे तू भारत के नजर ना लगे. अरे तू संत कबीरदास महाराज म्हणतात, सेवाया स्वराज प्रिय बापू का हे शिवताज. प्रिय बापू का हे शिवताज. कई विरोधे कुर्बानी कर सबके बीच. आपत्ती येता कोणती अति संकटुनिया धावती. तू मानवाचा देह धरुनी कान तुझही भावना निज भाव शक्ती वर्धना तर सामुदायिक प्रार्थना. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत लिहितात की मातेच्या स्वभावी पुत्राची घडणं, त्याच उज्ज्वल देवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण असे आहे. अरे आता जेवढी काही पिढी जन्माला येऊन राहिली, माये कीर्तन लहान तरुण करताय. 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यासाठी माये कीर्तन नाही. सांगा रे पोरो, 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यानं जर माये कीर्तन ऐकलं आणि त्यानं जर आपल्या जीवनात 60-62 वर्षा बाद बदल केला, काही फायदा होईल का? हा, मी तर म्हणतो 60-62 वर्षाच्या म्हाताऱ्यानं माये कीर्तन ऐकू नका आणि अगाऊ जागू नका. पण परवा एक बाबाजी भेटले. महाराज म्हणे क्रांती केली म्हणे जीवनात. 62 वर्ष वय चालू आहे म्हणे, क्रांती केली म्हणे. म्हणजे बाबाजी केलं काय ते सांगा. काही नाही महाराज म्हणे, आतापर्यंत देशी पेत होतो जी म्हणे, आतापासून इंग्लिश पेन चालू केली म्हणे. बदल केला म्हणे जीवनात. दुसरं म्हातारं भेटलं, ते नंबर 1 होतं. दुसरं म्हणे महाराज म्हणे आतापर्यंत म्हणे चिकन मटन खाल्लं म्हणे, आतापर्यंत म्हणे दारू पिली म्हणे, आतापर्यंत खूप धिंगाणा केला म्हणे, ना आता गळ्यात माळ घातली म्हणे, देवाचं नाव घेतलं म्हणे, कच भजन चालू केलं म्हणे, कच भज गज राज दयाल. आणि आता चिकन मटन सोडलं म्हणे. मग जेवण झालं आमचं. जेवण झाल्यावर ते म्हातारा आमच्याच जवळ बसलं. जेवण झाल्यावर ते म्हातारं आमच्याच जवळ बसलं. त्या घरमालकानं सोपेचं पानदान आणून दिलं. सोपेच्या पानदानातली त्या बाबाजीनं सुपारी नाही खाल्ली, सोप तोंडात टाकली. मी म्हणलं आबाजी ही सुपारी खाऊन दाखवा बरं. नाही म्हणे, दात उरले नाही म्हणे. म्हणलं चोट्या, त्याच्यानं मटण चावणं होत नव्हतं म्हणून तुला मटण सोडलं. त्या दातानं विचार केला का 1-1 तास लावून राहिला, मटणानं तुला नाही सोडलं, मटणानं तुला सोडलं, मटण तुला नाही सोडलं. म्हणून तुकडोजी महाराज आवाज देते, नक्कल
नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर मरे बाद पछतावे, मुठभर चावल हात में लेके कौवा खाओ खाओ बुलावे. अरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनातून सांगतात कसा असल को छोड़ कर भाई, नकल में फंस गई दुनिया, नकल में फंस गई दुनिया, असल को छोड़ कर भाई, असल को छोड़ कर भाई. तो तर एक सण वेगळाच आहे. कोणता सण होतो ज्याचा बाप कावडा बनतो तो अखर. मा गावात अखरबकाचा कार्यक्रम होता. त्याने मला जेवायला बोलवलं. महाराज म्हणे 12 वाजता जेवण करायला ये जा म्हणे. मी गेलो 12 वाजता त्याच्या घरी. त्यानं 12 वाजता एक नैवेद्य घेतला, भात भाजी पोळी. आणि तो नैवेद्य घेतल्यावर नैवेद्य असं पैकी वरतो म्हणे काव काव पाव पाव ये. मी म्हणलं हो काय प्रकार नाही. म्हणे महाराज म्हणे 12 वाजले म्हणे नैवेद्य वरतो फेकला म्हणे. आणि आता म्हणे इथं कावळा येईन म्हणे, कावळा येईन म्हणे. तर कावळा जेव्हा खाईन म्हणे 2-4 तर तेव्हा आपण जेवण करायचं म्हणे. म्हणलं बरोबर आहे, ठीक आहे, तू त्या मतानं आज जेवण करू आपण. मग ते कावळं 12चे 12:30 झाले, 12:30चा 1 झाला, 1चा 1:30 झाला. गुतलं असं कावळं कोणा कामात. पण शास्त्र असं म्हणते का जोपर्यंत कावळं खात नाही तोपर्यंत आपल्याला खाता येत नाही. मी असाच बसलो. उडत उडत कावळं आलं 1:30 वाजता. आता जसं कावळं आलं तसं त्या कावळ्यानं त्याच्यातले 2-4 शीतं खाल्ले. कावळ्यानं 2-4 शीतं खाल्ल्यावर हो का म्हणे महाराज म्हणे हे माझे बाबा हो म्हणे. म्हणलं गॅरंटी आहे होस तुझ्या बाप होय. आता जसं कावळ्याने याच्या घरचं शीतं खाल्ले म्हणून हे याचा बाप झाला. हे कावरं एवढं नमरी निघालं का त्याने याच्या घरी तर खाल्लंच खाल्लं, त्यानं शेजारच्या घरी हात सपा केला. मी म्हणले या दोघांचा बाप एकच तो नव्हे. एकच कावळं पूर्ण वाड्यात येटारात जेवलं. मी म्हणलं खरंच बुडं लफडे बाज होतं म्हणून लवकर मेला म्हणलं. म्हणून तुकडोजी महाराज आवाज देते मेल्यावर मनशील काव काव, मेल्यावर मनशील काव काव, कसा मग राहील पंढरीराव, कसा राहील पंढरीराव, कसा मग राहील पंढरीराव. अरे कबीरदास महाराज सांगतात, अरे अन्नाचं महत्व सांगण्याकरिता संत गजानन महाराज आले. गाडगे बाबा म्हणायचे तर भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, अशिक्षितांना शिक्षण द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या. ही खरी देवाची भक्ती. आता आपल्याला भक्तीचा पॅटर्न बदलावा लागणार. अरे गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं. एका चालू कीर्तनात गाडगे बाबाला निरोप आला की गाडगे बाबा तुमचा गोविंदा नावाचा मुलगा मरण पावला. गाडगे बाबा तुमचा गोविंदा नावाचा मुलगा मरण पावला. आता तुम्ही कीर्तन बंद करा. गाडगे बाबांनी सांगितलं असे मरतील कोट्यानं कोटी म्हणे, काय रडू त्या एकट्या गोविंदासाठी. हे गाडगे बाबा होते ज्यांनी लोकांचा विचार केला. अरे गाडगे बाबाचा एक प्रसंग आठवतो मला. अमरावती जिल्ह्याकडे एक ऋणमोचन नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये दरवर्षी यात्रा भरत होती. आणि गाडगे बाबा न चुकता त्या यात्रेला जात होते. अरे गाडगे बाबा न चुकता त्या यात्रेला जात होते. एक वेळा गाडगे बाबा त्या यात्रेमध्ये गेले. त्या यात्रेमध्ये जातात गाडगे बाबांनी त्या गोरगरीब लोकांची दशा पाहिली आणि गाडगे बाबाला असं वाटलं की आपण या गोरगरीब लोकांना काहीतरी दान केलं पाहिजे, काहीतरी आपण दिलं पाहिजे, वस्त्र दिले पाहिजे, काहीतरी कपडे दिले पाहिजे. पण गाडगे बाबा फकीर माणूस होता. गाडगे बाबाकडे पैसे नव्हते. गाडगे बाबा एका सेठजीकडे गेले. म्हणे सेठजी या यात्रेमध्ये लोक आलेले सगळे गरीब लोक आहे आणि या गरीब लोकांना मला काहीतरी दान करायचं आहे हो. ते सेठजी म्हणे गाडगे बाबा तुमचं म्हणणं खरं आहे, सांगा म्हणे किती रुपयाचा चेक फाडू तुमचा. गाडगे बाबाला सेठजी म्हणे गाडगे बाबा म्हणे सांगा म्हणे तुमच्या नावाचा किती रुपयाचा चेक फाडू. गाडगे बाबा म्हणे तुमचा चेक काही विड्रॉ होणार नाही.
कारण माझ्या HDFC मध्ये खातं नाही म्हणे, SBI मध्ये माझ्या अकाउंट काढून नाही म्हणे. तुम्हाला द्यायचंच आहे म्हणे तो धोतर द्या, ब्लँकेट द्या, लुगडे द्या, घोंगडे द्या. गाडगे बाबाला त्या सेठजीने 2 ट्रक लुगडे, धोतरे, घोंगडं घेऊन दिलं आणि गाडगे बाबा त्या लोकांना, गरीब लोकांना लाईन मध्ये लावलं. आणि लाईन मध्ये लावत असताना गाडगे बाबा आपल्या हाताने कोणाला धोतरे द्यायचे, कोणाला लुगडे द्यायचे, कोणाला घोंगडे द्यायचे. अरे जसे जसे त्याच लाईन मध्ये एक लागलेली 22 ते 22 वर्षाची एक मुलगी होती. एक ते मुलगी होती, ते मुलगी लागली त्या लाईन मध्ये. आणि गाडगे बाबा वस्त्र वाटत जाय, लाईन समोर येत जाय, घोंगडं वाटत जाय, लाईन समोर येत जाय, तो कोणाला धोत्र वाटत जाय, कोणाला लुगडं वाटत जाय, लाईन समोर येत जाय. येता येता ते लाईन समोर आली आणि त्या मुलीने आपल्या पदरानं आपला चेहरा लपवला. त्या मुलीनं आपल्या पदरानं चेहरा लपवला. ती समोर आली, तिला हात पसरवले. गाडगे बाबांनी ओळखलं तिला. गाडगे बाबांनी जसं ओळखलं, थांब म्हणे बेटा. काहून थांबवलं गाडगे बाबा? बाबा माझी साडी फाटेल आहे. द्या ना गाडगे बाबा, मला झोपायला नाही हो, घोंगडं द्या हो, काहीतरी द्या हो. गाडगे बाबा म्हणे तू अवंतिका आहे, तू माझी मुलगी आहे आणि तुझा बाप अजून मेला नाही, तुझा बाप अजून जिवंत आहे. मी उद्या गावाला येईल, कामाला जाईल आणि त्या पैशाचं तुला धरून देईल. असे ते गाडगे बाबा होते. नाही तर आता कुठे एखाद्याच्या रानबोक्याची संस्था असू द्या ना, अवघं बियाणं त्याच्याच शिक्षण, त्याच्या संस्थेमध्ये त्याचीच साली हेल्पिंगसाठी राहते, त्याचाच मावस भाऊ, चुलत भाऊ, साड भाऊ. आता कीर्तनाचा कार्यक्रम आहे म्हणून मी बाहेर खाऊ काही म्हणत नाही. तर मला सांगा का चिंध्याच्या मला सांगा तेल्याच्या पोरानं का कापूसच वेचाव, बौद्धाच्या पोरानं काय मजुरीच कराव, कुंब्याच्या पोरानं काय शेतीच कराव. आपली जात नाही लागायची नोकरीवर. माझी जात माहित आहे का तुम्हाला? माझी जात, मी तेली समाजाचा आहोत. तेली माझ्यासोबत तबला वादक आहे, याचं नाव आहे यश गराड. सुंदर तबला वाजवते, चांगले सुंदर तबला वाजवते. याचं आडनाव इथं आहे, म्हणजे याच्या नात्यातलेच आहे, आम्हाला काही धोका नाही. जसं ह्यो नात्यातला आहे, इथं आहे टेंब्या गावामधला ह्यो एक भाषाच आहे. त्याचं नाव आहे क्रिश पवार. पवार कोणत्या देशाचा पवार? पवार साहेब. म्हणजे आम्हाला जर काही धोका वाटला, आम्ही आमची समस्या आम्ही सांगू कोणाकडे? क्रिश पवार. सुंदर गायन करते तो. आमच्यासोबत कॅशव वाजवते. आमचे मित्र आहे उमेश दादा मिश्रा, यायचं लग्न झालं आता किती 3 वर्ष झाले. 3 वर्ष झाले आघाडीवर काम. एकट्याला मुलगी आहे 2 वर्षाची. तर नवीन लग्न झाल्यावर कसं राहते, रस्त्यावर कुणी नवरा बायको चालत असेल तर तिथे मधात जर गड्डा आला तर तिले जवळ येते, इकडे ये, तुला गड्ड्यात जाईल ते. आपण 2 वर्षांनी जर पुन्हा फिरायला निघाले तर पुन्हा तिले दूर हो थोडीशी, तू गड्ड्यात पडशील. मग 4-5 वर्षानं याचंही तोंड खराब होते, तिचंही नक्षा बदलते. रस्त्याने जर जात असलं आणि गड्डा जर असला तर तिले म्हणते भोकणी आहे का, गड्ड्यात पडशील ना. प्रेम ठेवा नवरा बायकोचं. सुंदर पेटी वाजवते, गायन करते, माझ्या साथीले बसते ना. आज आमचे मामा आले आहे, हे मामा आहे आमचे. मामा म्हणजे प्रेम आहे त्याचं, गावातले मामा आहे हरिदासजी घोगवे. यायचं आडनाव ऐकून लव म्हणजे आडनाव आहे हरिदासजी घोगवे. जसं यायची टीम माझ्यासोबत आहे, तसे आमच्यासोबत आमच्या गावातही ध्यान प्रार्थना होते. तुमच्या गावाबद्दल मी आले का भाऊ? 10 मिनिटात. अवघ्या 10 मिनिटात भाऊ आपल्या व्यासपीठावर आगमन होत आहे त्यांचे. द्या सर्व मंडळींनी आवाज. आता सभेचा कार्यक्रम आहे म्हणून आम्हाला जास्त बोंबलता येत नाही.
नाही तर तसे आम्हाला 3 तास पाहिजे इथं जर बोंबलतो म्हणलं 3 तास माणसाची ऐकण्याची कॅपॅसिटी पाहिजे. आता तर खरे लोक येऊन राहिले कीर्तनात. बाप्पा बाप्पा इकडे पोच नाही वाटतं. भगव्या टोप्या वा वा आनंद झाला. महिला मंडळी काही बचत गटासारख्याच बसल्या आहे जी एक गट इकडं एक गट तिकडं एक गट तिकडं. आणि आता तर खरे कीर्तनात लोक येऊन राहिले. नाही तर पहिले लोक कीर्तन ऐकते म्हणते लायकीचं असं तर चाल नाही तर झोपमोड करू नको बाबा. एका महाराजाने कीर्तन चालू केलं होतं तेव्हा 3 ते 4 हजार लोक कीर्तनात उपस्थित होते. आणि जेव्हा कीर्तन बंद केलं तेव्हा 3 जण उरली की 3. आम्ही त्या महाराज सोबत फक्त ते झांज वाजवाले होतो. जेव्हा कीर्तन चालू केलं तेव्हा 3 ते 4 हजार लोक होते. काहून भाऊ तू पाहू कुणकड राहिला या डोळ्याकडे पाहून तर असं वाटते का काय चेक करून घ्या याले. जेव्हा कीर्तन भारत माता की त्याच्या डोळे म्हणजे एक इकडं आहे एक इकडं आहे म्हणून मला भेऊ लागलं का हे काही नक्षलवादी. जेव्हा कीर्तन चालू केलं बाबाजीनं तेव्हा 3 ते 4 हजार लोक कीर्तनात उपस्थित होते. आणि जेव्हा कीर्तन बंद केलं तेव्हा फक्त 3 उरली जी 3. मी त्याला विचारलं बाबाजी म्हणलं कीर्तन कसं वाटलं तुम्हाला. महाराज म्हणे आम्ही काही कीर्तनाचे भक्त होई नाही म्हणे. म्हणलं काय झाली. काय नाही म्हणे तुमच्या स्टेजवर ज्या गाद्या आहे म्हणे 2 ह्या आमच्या झोपाच्या होय म्हणे. ह्या आमच्या आम्हाला देऊन दिले तुम्ही रात्रभर कीर्तन ठोकत बसा म्हणे. दुसरा जो होता दुसरा तो भयानक होता जी. काऊन का आमचे पुरं आजकुड कासरा दोरी त्याच्या हाती होतं. त्याला म्हणलं दादा तुम्हाला कीर्तन कसं वाटलं. काय नाही महाराज म्हणे आपली साऊंड सिस्टीम आहे म्हणे आपल्याला थांबाच लागेल म्हणे इथं म्हणे तुम्ही किती तास कीर्तन केलं म्हणे. आणि तिसरा जो होता तो भयानक होता जी. तो काडी घेऊन पूर्ण मंडपाच्या भोवताल घुमे. तो काडी घेऊन पूर्ण मंडपाच्या भोवताल घुमे. मी म्हणलं खरंच काकाजी चांगली आहे पूर्ण मंडपाची शान राखत आहे म्हणलं. त्याले हार घालून स्वागत केलं जायचं. तुम्ही कसे काही थांबले काकाजी म्हणलं. महाराज म्हणे आम्हाला काही सांगू नका म्हणे फक्त मी तो माणूस पाहून राहिलो म्हणे का ज्या माणसानं ह्या महाराजाचं कीर्तन इथं ठेवलं त्याले पाहून राहिलो म्हणे. कीर्तन कोणाले आवडत नाही भजन कोणाले आवडत नाही. अरे कीर्तन म्हणजे बेकारी वाटते भजन म्हणजे बिमारी वाटते. डीजे ऑर्केस्ट्रा असला तर मुली वाली वाटते. झेंडू आमचं नाव घेऊन तू काढून राहिला. फायदा झाला.